नागपंचमी 2002 ला बंद झाली. बाबा गोरक्षनाथाचा आशीर्वाद घेऊन जगणारी आम्ही तुम्ही मंडळी आहोत. नागपंचमी बंद केले त्यांनी. गणपतीच्या मूर्त्या, तुम्ही कुंभार समाजाचा विषय सांगितलात मनोजराव, त्या गणपतीच्या मूर्त्या बनवणं, विकणं आणि प्रतिष्ठापन करणं याच्यावर पण बंदी घातली त्यांनी. अरे असं का होत आहे? आमच्या प्रथा परंपरा सण आणि उत्सव याच्यावरच न्यायालयात दावे ठोकून त्याच्यावर बंदी आणण्याची भूमिका काही लोक घेत आहेत. मी तुम्हाला जागृत करायला आलेलो आहे. हे मोठं षडयंत्र शहरी नक्षलवाद्यांचं आहे. या शहरी नक्षलवाद्यांचा पुळका घेणारी लोक, त्यांचे चेहरे उघड आहेत. या संबंधातून महाराष्ट्राच्या प्रथा परंपरा संस्कृती उत्सव सण या मातीत जन्मलेले हळूहळू बंद पडावेत, ही शहरी नक्षलवाद्यांची भूमिका आहे. आणि मला वाईट याचं वाटतं, या नालायक लोकांची बाजू घेणारी लोक मला उबाटा सेना आणि शरद पवारांच्या पक्षात दिसतात. मला आश्चर्य आहे, मला प्रश्न पडलाय, या महाराष्ट्राच्या मातीत असलेले आमचे मराठी सण, मला कधी उद्धवजीच्या परिवारातला किंवा शरद पवारांच्या परिवारातला एकही भगिनी तिचा सन्मान ठेवून बोलतोय. ही मला वटपौर्णिमा करताना कधी दिसत नाही. तुम्ही बघितले? तुम्ही बघितलंय का? ही दिसत नाही. नागपंचमी करताना यांच्या परिवारातला कोणी दिसत नाही. फुगड्या घालताना यांच्या परिवारातला कोणी दिसत नाही. महाशिवरात्रीचा उपवास करताना कोणी दिसत नाही. ही मंडळी केवळ मतांचं राजकारण करून महाराष्ट्रातल्या मातीतल्या भूमिकेतल्या असलेल्या सणा उत्सवात सहभागी होत नाहीत. आणि म्हणून या लोकांना धडा शिकवणं आणि त्यांना त्यांची महाराष्ट्र हितासाठी त्यांची जागा दाखवणं हे आपलं कर्तव्य आहे.